नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या उपक्रमाची माहिती भरत असताना आपल्याला जे फोटो आहे ते फोटो पी-डी-एफ स्वरूपामध्ये अपलोड करावे लागतात. तर या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन जे फोटो आहे ते कशाप्रकारे ऑनलाईन त्यांची पी-डी-एफ तयार करायची याविषयीची माहिती पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे इमेज टू पी-डी-एफ आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच साऱ्या आपल्याला वेबसाईट दिसतात आहे. त्यातली जी पहिली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये सिलेक्ट जे-पी-जी इमेजला टच करायचं आहे. जे-पी-जी इमेजला टच केल्यानंतर आपल्या फोनमधील इमेज इथं ओपन होतील. तर फोटोजमधून मी कलेक्शनमध्ये जातोय आणि त्यामध्ये आपल्याला सगळे ऑप्शन दिसतील. यातला जो कॅमेराचा ऑप्शन आहे, तो कॅमेराचा ऑप्शन मी निवडला आणि त्यानंतर कोणताही आता एक फोटो नमुना दाखल आपण हा फोटो घेतला आणि डन केल्यानंतर इथे आपल्याला तो फोटो अपलोड झालेला दिसेल आणि त्यानंतर या ठिकाणी खाली जो ऑप्शन आहे कन्व्हर्ट टू पी-डी-एफ त्याला क्लिक करून आपण त्याची पी-डी-एफ करू शकतो. जर आपल्याला एकाऐवजी जास्त फोटो घ्यायचे असतील तर आपण ते एकाऐवजी जास्त फोटोसुद्धा निवड करू शकतो. अशा प्रकारे सिलेक्ट करून जेवढे हवे तेवढे फोटो आपण सिलेक्ट करून डन करू शकतो. तर आपल्याला हे तिन्ही फोटो इथं दिसतील आणि त्यानंतर आपल्याला कन्व्हर्ट टू पी-डी-एफला टच करायचं आहे. त्यानंतर आपली काही सेकंदामध्ये ही जी फोटो आहे त्या फोटोची पी-डी-एफ तयार झालेली आणि आपल्या फोनमध्ये ती डाउनलोड करून घ्यायची आहे. आता अपलोडेड थोडा वेळ लागेल. कन्व्हर्टेड आता इथं आपल्याला डाउनलोड पी-डी-एफचा ऑप्शन येईल. या डाउनलोड पी-डी-एफला क्लिक करा. डाउनलोड पी-डी-एफला क्लिक केल्यानंतर आपल्या फोनमध्ये ही पी-डी-एफ आता डाउनलोड झालेली इथं दिसेल. या ठिकाणी बघू शकता ही जी पी-डी-एफ आहे, ही पी-डी-एफ आपली डाउनलोड झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण कितीही फोटोंची पी-डी-एफ तयार करू शकतो. धन्यवाद.